नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहे गावाकडे आणि गावाकडे आल्यावर सुरुवातीला आपण गाईच्या गोठ्यामध्ये जाऊया आणि मस्त छोटंसं गाईचं वासरू आहे ते बघूया। तिकडे पण गाई बांधलेल्या आहेत, खूप छान असं वासरू आहे, तुम्ही बघू शकता। इकडे गाय बांधलेली आहे आणि आता आपण याच्यानंतर थेट शेतात जाणार आहोत, जिथे कांद्याचं रोप पुढे कसं टाकलं जातं ते तुम्हाला दाखवतो। चला तर आपण आता जाऊया डायरेक्ट शेतात। कांद्याचं रोप टपामध्ये टाकले आणि त्याला काहीतरी औषध वगैरे टाकून आणि थोडं हे टाकून ते आता मिक्स करणार आणि मग त्याच्यानंतर ते जे ओळे टाकायचं मशीन आहे त्याच्यावर कसं टाकतं आपण ते बघूया। पण आता आलो डायरेक्ट शेतात। आता पहिले ते रोप मिक्स करायचं काम चालू आहे, त्याच्यानंतर बघू आपण कशा प्रकारे ते टाकलं जातं आणि कशी ती टाकण्याची पद्धत आहे, जेणेकरून काम एकदम सोपं होतं। आधी हाताने टाकावं लागायचं आणि पंजा होता, त्या पंजाने असं ते मिक्स करावं लागायचं आणि आता तसं करायची गरज नाही आहे। आता बघूया आपण कसं टाकलं जातं ते ओळे। बघा, या आधी खाद्य टाकलेलं आहे, थोडंसं खाद्य पुढं टाकण्याचं काम चालू आहे, ते पण बघूया। परत एकीकडे वावर बांधण्याचं पण काम चालू आहे, म्हणजे शेत बांधण्याचं पण काम चालू आहे। आता हे रोप टाकण्यासाठी रेडी झालेलं आहे। आता हे या पेटीमध्ये टाकून मग पुढे प्रोसेस करावी लागते। बघा, आता पेटीमध्ये रोप टाकलं आपण आणि आता बघूया कसं टाकता। बघा, आता याला असं ओढण्यासाठी काही बैल वगैरे लागत नाही, माणसाने ओढलं जातं। बघा, 3 जणांचं काम आहे हे। बघा, अशा प्रकारचं हे यंत्र आहे, ते बरोबर कांद्याचं रोप एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने टाकलं जातं। बघा, पुढे 2 जण ओढायला असतात आणि मागे 1 जण धरायला। बघा, काम पण फास्ट होतं आणि रोप पण चांगल्या पद्धतीने टाकले जाते। बघा, आपण आता बघू शकता कशा प्रकारे ते कांद्याचं रोप टाकलं जाते। एक जण कोणी ओढण्याचं काम करते, कोणी मागे धरून चालते, एकीकडे वावर बांधण्याचं काम चालू आहे। बघा, एवढं मोठं शेत पटकन टाकलं गेलं आणि बघा इकडे परत वावर बांधण्याचं पण काम चालू आहे, बघू शकता तुम्ही। आणि वातावरण पण खूप छान आहे। याआधी या शेतात मकई होते, ती मकई काढले गेले, त्याच्यानंतर लगेच कांद्याचं रोप टाकलं जातं। आता हे रोप टाकलं गेलं म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये याची लागण होईल। आणि बघा, अशा प्रकारचं हे यंत्र आहे, ते आता सगळीकडेच वापरलं जातं। त्याच्यामुळे कांद्याचं रोप टाकायला खूप सोपं झालं आणि वेळ पण वाचवला जातो। आणि त्याच्यानंतर असं पाणी दिलं जातं। हे बघा, हे आता नळ्या पसरवल्या आहे सगळीकडे आणि याच्याने असं पाणी दिलं जातं, म्हणजे भारे देण्याचं पण काम नाही। एकदा नळ्या पसरवल्या आणि कॉक उजळवला की अशा प्रकारे सगळीकडे पाणी दिलं जातं। बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे कांद्याचं रोप टाकलं जातं।